आपल्यासोबत मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार जोडले जात आहेत। सर, आपण आत्ताच हे भाषण ऐकलं, शोकप्रस्ताव होता। या सगळ्या भाषणावर आणि त्या जबाबदारीच्या पदावर न केलेल्या या सगळ्या शोकप्रस्तावाच्या भाषेवर, त्याच्या उच्चारावर तुमची काय मतं आहेत, भूमिका आहे? त्यांनी तो जो शोकप्रस्ताव आशाबाईंच्या बद्दलचा वाचला, तो खरा आशाबाईंच्या बद्दलचा नाही, मराठी भाषेच्या बद्दलचा शोकप्रस्ताव आहे। हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि लिहून दिलेलं त्यांना वाचता येत नाही। म्हणजे स्वतःचं डोकं वापरणं हा तर वेगळा भाग झाला, जे लिहून दिलेलं आहे ते जर शोकप्रस्तावातलं यांना वाचता येत नसेल आणि लताबाईंचे आणि आशाबाईंच्या वडिलांचं नाव दीनानाथ मंगेशकर आहे, एवढं 20-25 वर्ष महाराष्ट्रात राजकीय कारकीर्द करणाऱ्या माणसाला माहिती नसेल, त्यांचा आवाज मधाळ कुठे आहे, मादक कुठे आहे, त्या गानसम्राज्ञी आहेत का, यासारख्या छोट्या छोट्या शब्दांच्या बद्दल जर विधानसभेच्या अध्यक्षांना बोलताना अडचणी होत असेल, तर त्यांनी शहाणपणाने ज्या माणसाला मराठी येतं, म्हणजे या प्रौढ अर्धसाक्षर अशा विधानसभा अध्यक्षाकडून याचं वाचन होण्यापेक्षा ज्यांना नीट मराठी येतं अशा प्रकारचा माणूस जर यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री ते बोलले असते, तरी सुद्धा नार्वेकरांनी जी काही नाचक्की केलेली आहे मराठी भाषेची आणि आशाबाईंची, ती सुद्धा यातनं टळली असती। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात त्यांनी उल्लेख केलाय, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, अशा अर्थाचा आशाबाईंच्या जगण्याचा उल्लेख आहे। सुदैवाने आशाबाई आता हयात नाही, नाहीतर आपल्याबद्दलची माहिती लिहून सुद्धा आपल्याला काय भोगावं लागतं हे आशाबाईंना या शोक संदेशातनं नक्की कळलं असतं। आज राज ठाकरेंनी त्यांची खरडपट्टी काढलेली आहे। राज ठाकरेंनी खरडपट्टी काढली आहे, तसं विधिमंडळामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे जे लोक आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत, त्यांनी बोलणं अपेक्षित आहे। महायुतीतल्या लोकांना त्यांचं धंद्यात साठलोटा असेल, पण या बाबतीमध्ये मराठीची लाज जाते तेव्हा आपल्या राज्याची पण लाज जाते, याबद्दल नार्वेकरांना कोणी काही बोलणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नार्वेकरांची नेमणूक सभागृहाचे संकेत, भाषेचा गोडवा, भाषेचा साज या गोष्टींचा विचार करण्यासाठी झालेला आहे का त्यांची नेमणूक फक्त अवैध पद्धतीनं फुटलेल्या पक्षांच्या फायली दाबून ठेवण्यासाठी झालेलं आहे? हे सुद्धा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला त्या निमित्तानं कळलेलं बरं राहील। एक चांगली गोष्ट अशी झाली की राहुल नार्वेकर नावाचा माणूस मधल्या काळामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हा ऍडव्होकेट आहे, हा कायदेतज्ञ आहे, पण हा एक अत्यंत टिनपाट वकुबाचा मनुष्य आहे, हे कळण्यासाठी आशाबाईंच्या शोकप्रस्तावाचा महाराष्ट्राला उपयोग होईल। आता हा माणूस फक्त राजकीय गैरव्यवहार, प्रशासकीय गैरव्यवहार, पक्षांमध्ये फूट पाडणं आणि निलाजरेपणाने त्या पडलेल्या फुटीचं समर्थन करणं, या प्रकारचे राजकीय अधोविश्वाचीच कामं करू शकतो। कोणत्याही प्रकारचं सांस्कृतिक काम या माणसाकडनं होणं शक्य नाही। म्हणजे जी जागा महाराष्ट्रामध्ये अत्यंत नामवंत अशा स्वरूपाच्या माणसांनी विधानसभेची भूषवली, महाराष्ट्र रसातळाला चाललेला आहे, याचं एक अत्यंत मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये राहुल नार्वेकर सारखा माणूस सलग दुसरी टर्म महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष होतो ही आहे। याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी बाब दुसरी असू शकणार नाही। नक्कीच, एकूणच ही आपली प्रतिक्रिया होती। तुर्तास धन्यवाद। या सगळ्याचा विचार सत्ताधारी राज्यकर्ते आणि मराठी हे व्यवस्थित शास्त्रशुद्ध बोललं पाहिजे याची समज प्रत्येक जण घेतील ही अपेक्षा बाळगूया। तुर्तास धन्यवाद।